म्हणजे असे भाऊ आहे, बहीण आहे, बायको आहे, वडील आहे, म्हणजे सगळं घरचे लोक मिळून आम्ही असं काम करतोय. मूर्ती बनवायला दादा लय भारी वाटतं आम्हाला. कसं आहे याच्यामध्ये म्हणजे आपलं जे मन बिन आहे असं लावून काम केलं ना, असं वाटतं का आपण देव उभा म्हणजे आपलं काम चालू आहे म्हणजे. आणि तेव्हा कसं बघा, एक तुम्हाला एक सिरियस गोष्ट आहे. जेव्हा मूर्ती म्हणजे आम्ही आता आमचा कारखाना भरतोय मूर्तीचा, असं असं फुल होतोय कारखाना, त्या टाइमाला थोडं नाही का असं हे असतंय, म्हणजे डोक्याला थोडं टेन्शन असते, काम जास्त आहे, लोड जास्त आहे. तर आपल्याला काय आहे, मग त्या हिशोबाने काम कसं करायचंय, लोकांना कसं कामावर लावायचं असते, ते सगळं म्हणजे सगळं डोक्यामध्ये एक माइंड फिक्स करून मग हे काम असं पुढचं चालू करतोय आम्ही असं आहे. अजून ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, कामामध्ये म्हणजे असे भाऊ आहे, बहीण आहे, बायको आहे, वडील आहे, म्हणजे सगळं घरचे लोक मिळून आम्ही असं काम करतोय. म्हणजे एकदम मनाला चांगली फिलिंग येते. म्हणजे कसं वाटतं आम्हाला, एक वर्षभराचं एक ते नाही का आपण ठेवते गणपती, ते डोक्यात जरा लोड असते, ते एकदा खाली झालं ना, म्हणजे अख्खं गोडाऊन खाली झालंय ना, मनाला सुकून पण भेटतंय. अजून देव बाप्पा कधी परत येणार आहे तसं पण मनामध्ये विचार असते. मनात अशी भावना असते का जेवढं आम्ही त्याला म्हणजे अशी जेवढी फिनिशिंग देऊ शकतो तेवढी फिनिशिंग आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. आम्हाला असं म्हणजे नाही का, आमच्या मनामध्ये असं असतं जेवढं रिअल होतं तेवढं रिअल त्याच्या डोळे आम्ही बनवतो. तर त्याच्यामध्ये कसं असते, ते कलर बिलर जे असते, कलरचं कॉम्बिनेशन वगैरे असते, ते आम्ही म्हणजे नाही का चेंज करून टाकते. म्हणजे आता बाल गणेश आलंय, तर बाल गणेशचे डोळे कसे असते एकदम म्हणजे नाही का लहान बाळांसारखे डोळे कसे असते तसे बनवायचे, लेन्सवाले बनवायचे. आता अशी समजा अशी मोठी मूर्ती आली आहे, आता हे मोठी मूर्ती मध्ये सगळं म्हणजे असं ह्याच्या सोंडवर वेगळं कलर, डिझाईन, डोळेमध्ये कलर वगैरे चेंजिंग करावं लागतं सगळं. चेंजिंग केलं ना तर मूर्तीची जे लुक असते ना, लुक चेंज होते त्याच्यामध्ये. मला हे गणपतीचं काम म्हणजे माझा वडील करत आले पहिल्यापासून. मी आता हे गणपती करत करत मला एक 10 वर्ष झालंय. मी सगळ्यात पहिली मूर्ती मी केली होती, काम स्टार्ट केलं होतं, मी दगडूशेठ बनवलेलं होतं सगळ्यात पहिलं. अजून अजून ती मूर्ती माझं मंदिरात आहे. मी दगडूशेठची पूजा सगळ्यात पहिले करून मी मूर्तीचं काम चालू करतो. म्हणजे आम्ही हे काम आहे आम्ही 4 महिना पहिले चालू करतोय. अजून बाकी ठिकाणी काय काय असते, वर्षभर पहिलं काम चालू करते, ते त्यांचं माल जास्त असतं नाही का, त्यांना रिपेरिंग वगैरे त्यांचं जास्त असते. आमचं कसं आहे, आमचं म्हणजे एक छोटाच, आपलं जास्त मोठा पण नाही कारखाना, आपलं 2-2.5 हजार मूर्ती असते आपली. आम्ही 4 महिना 5 महिना पहिलं काम चालू करतोय आम्ही. 4 महिना 5 महिना पहिलं काम चालू केलं तर म्हणजे फिनिशिंग एकाला देते, घासायचं काम एकाला आहे, कलरचं काम एकाला आहे, बॉडीचं काम एकाला आहे. असं सगळ्यांना नाही का, सगळ्यांना वेगळं वेगळं काम असते. तर आमचं काम कसं 4 महिन्यापर्यंत सगळं मोकळं होऊन जातं. आम्ही करून देतो ना, आता त्यांची इच्छा असते ना मनांची. कसं आहे, लोक वर्षभरामध्ये बाप्पा एकदा घरी येते, ते लोकांची इच्छा असते का आम्हाला असंच बसवायचंय, तर आम्हाला येऊन सांगितलं ना का असं मॉडेल बनवायचंय, आम्ही त्याला तसं बनवून देतो चांगलं. कसं आहे का, पुढचं म्हणजे मनामध्ये खुश झालं तर आम्हाला पण चांगलं वाटतंय का बाबा त्यांनी जसं म्हणलंय तसं आपण काम करून दिलंय. बाप्पाला एक गोष्ट काय मागणार, आम्ही एवढंच म्हणणार आहे, बाप्पा सगळ्यांना सुख द्या, सगळ्यांना सुख वगैरे द्या, आमचं असंच म्हणणं.